नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. गेल्या 2-4 दिवसापासून करमाळ तालुक्यात प्राध्यापक रामदास झोळसर यांचं प्रकरण गाजत आहे. याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. 2 दिवसापूर्वी आम्ही देखील त्यांच्या दत्तकला या शिक्षण संस्थेवरती जाऊन आलेलो होतो. तिथे पोलीस बंदोबस्त होता. त्यावेळेस पोलिसांकडून अधिकृत माहिती दिली जाईल असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र आज त्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी देखील आता व्हिडिओ करत असलेल्या क्षणापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सध्या या प्रकरणाबाबत जी काय सध्या वेगवेगळी चर्चा केली जात आहे, त्यामध्ये पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. एक हार्ड डिस्क देखील ताब्यात घेण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलिसांकडून मात्र अद्याप कोणतीही माहिती दिली जात नाही. माध्यम प्रतिनिधींनी पोलिसांकडे याबाबत माहिती देण्याची विनंती केली, माहिती मागितली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. पोलीस याबाबतची कमालीची गोपनीयता पाळत आहेत. ही नेमकी गोपनीयता का पाळली जात आहे याबाबत देखील सध्या चर्चा रंगत आहे. याशिवाय प्राध्यापक रामदास झोळसर यांच्याकडून देखील कुठलीही माहिती दिली जात नाही. त्यांचे देखील माध्यम प्रतिनिधींना माहिती देणारे स्वतंत्र विभाग आहे. नेहमी त्यांच्या संस्थेच्या बातम्या ज्या प्रतिनिधींकडून दिल्या जातात त्यांच्याकडून देखील याबाबत कुठलीही प्रसिद्धीकरण अथवा कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या संस्थेत मात्र पोलिसांचा बंदोबस्त आहे. याशिवाय पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. कथित भोंदूबाबा मनोहर भोसले यांच्याशी संबंधित असलेल्या एका प्रकरणात त्यांचे नाव आले असल्याची चर्चा आहे. मात्र नेमकं नाव कुठल्या प्रकरणात आहे, नेमके त्यांच्याकडून काय चौकशी केली जात आहे याबाबत मात्र अधिकृतरित्या माहिती दिली जात नाही. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा उपस्थित केल्या जात आहेत. प्राध्यापक रामदास झोळसर यांच्याशी देखील माध्यम प्रतिनिधी संपर्क साधत आहेत. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नाही. पोलीस देखील कुठलीही अधिकृतरित्या माहिती देत नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या जात आहेत आणि या चर्चांना कुठल्या प्रकारचा दुजोरा देखील दिला जात नाही. मात्र ही पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि 2 दिवसातच याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल असं देखील सांगितलं जात आहे. मात्र ह्या चौकशीच्या निमित्ताने वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. त्यातच अधिकृत सूत्रांकडून एक माहिती आज जी समोर आलेली आहे ती म्हणजे त्यांच्याकडून एक संस्थेतून एक हार्ड डिस्क जमा करण्यात आलेली आहे. त्याची तपासणी केली जात आहे. तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असल्याचं बोललं जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल अशी शक्यता आहे. मात्र ही माहिती कधी दिली जाईल हे सांगता येत नाही. पोलिसांकडून 2 दिवसात ही माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. आज देखील करमाळा शहरातील काही माध्यम प्रतिनिधींनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही यावरती अधिकृत माहिती देण्यात आली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोहर भोसले प्रकरणातच त्यांचं नाव जोडलं जात आहे आणि त्यातच सखोल चौकशी व्हावी यामुळे ही माहिती दिली जात नाही. या माहितीमध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये त्यामुळे माहिती दिली जात नसल्याचं सांगितलं जात आहे. आम्ही काही पोलीस अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी वरिष्ठ स्तरावरून याबाबत माहिती दिली जाणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र ही माहिती कधी दिली जाईल आणि नेमकं कुठल्या प्रकरणात हा तपास केला जात आहे हे मात्र समजू शकलेलं नाही. मात्र काल एका अधिकाऱ्यांशी बोलताना पेपर फुटेजचा आणि या प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे. ही चौकशी भोंदूबाबा मनोहर भोसले यांच्याशीच संबंधित प्रकरणात असल्याची चर्चा आहे आणि
पोलिसांनी देखील त्याला काल दुजोरा दिलेला होता. याबाबत मात्र कोणीही स्वतःच नाव देऊ नका असं सांगत आहेत. त्यामुळे अनेक शंका निर्माण होत आहेत आणि प्राध्यापक रामदास झोळसर यांच्याकडून देखील याबाबतचा कुठलाही खुलासा केला जात नाही. मात्र करमाळा तालुक्यात या निमित्ताने वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. प्राध्यापक रामदास झोळसर हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांनी करमाळा विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. याशिवाय आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकारी राहावा म्हणून देखील त्यांनी प्रयत्न केलेले होते. याशिवाय मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील त्यांचा पॅनेल उतरलेला होता. करमाळा तालुक्यात राजकीय स्थान निर्माण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि तसा त्यांचा वाटचाल देखील आहे. मात्र या जी चौकशीची त्यांच्या मागे ससेमिरा लागलेली आहे ती नेमकी चौकशी कशाची आहे हे समजू शकत नाही आणि याबाबत अधिकृत कोण बोलत नाही. त्यामुळे मात्र अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. या बाबत नेमकी अधिकृत माहिती कधी समोर येईल हेच पाहावं लागणार आहे. धन्यवाद.